तुम्ही शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार जो तुम्हाला दिला त्या कंपनीनं, तर ज्या तुमच्या उत्कृष्ट शेतीमधल्या प्रयोगासाठी मग त्याच्यामुळे शिक्षण शिकून नोकरी न वळता मी शेतीकडे वळलाय. त्याच्यानंतर हे बघा इथून 2.5 ते 3 फुटावर पहिला कट झाला. त्याच्यानंतर हा दुसरा कट झाला. काही भांड्याला 3 कट बसते, जेव्हा वर्ष झालं त्याला 3 कट त्याला घ्यावं लागतं. शेंड स्टॉपिंग कट म्हणजे काय, या शेंडा धरायचा, पोषण बंद म्हणजे कॉईल बनतीच आहे. ज्यावेळेस ती खाली टेकती ती कॉईल बनती, मार्केटला चालत नाही. ते जे गवत आहे तर ह्या गवताचं तुम्ही खतामध्ये रूपांतर करता का? ऑटोमॅटिकली होतं साहेब. आता हे वाळलं ना, आता याला उचलायचं बाहेर काढायचं, इथंच कुजू द्यायचं याला. आता उन्हाळ्यामध्ये पाणी बाष्पीभवन म्हणून आच्छादन म्हणून काम होतं, आणि बारिश तेच कुजलं की पुन्हा सेंद्रिय खत म्हणून तेच तिथं काम करतं. भारतामध्ये वेगवेगळ्या शहरात गेलं आणि भारताच्या बाहेर पण गेलं. हो. कुठे कुठे गेलं? चेन्नईला सगळ्यात जास्त माल, एक 4-5 वर्ष नॉनस्टॉप माल चेन्नईलाच गेला. त्याच्यानंतर काठमांडूला माल गेला. बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुबईला इकडे तिकडे बाहेर पण एक्सपोर्ट केला माल. दुबईला गेला, काठमांडूला गेला, हो. नेपाळमध्ये गेला. तुमच्या शेवग्याला फुलं येण्यासाठी तुम्ही निप्रास कंपनीचं औषध हो फवारलं मी. ते फुलं एकदम संख्या वाढली फुलाची त्यांनी. 18 टनापर्यंत तुम्ही एकराला साधारणतः त्याचं उत्पन्न निघेल. हो बरोबर. आणि तुमचा अंदाज आहे की तो रेट हा साधारणतः 60 ते 70 किंवा याच्या पुढे असावा. हा पुढे असावा, किंवा समजा एक मार्केट 50-50च्या आत नाही येणार असं मला वाटतं. हो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयराम साबळे तुमचं स्वागत करत आहे निप्रास ग्रुपचा निप्रास शेतकरी या चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, गप्पा गावाकडल्या टॅलेंटच्या या कार्यक्रमामध्ये आपण आज स्वागत करत आहोत आपले शेतीनिष्ठ शेतकरी, ज्यांना एका नामांकित कंपनीनं खतासाठी उत्कृष्ट शेतीसाठी जो अवॉर्ड दिला होता, असे प्रगतशील शेतकरी. या शेतकऱ्यांनी डाळिंबामध्ये उत्कृष्ट पीक उत्पादन करून त्यांच्या डाळिंब हे भारतातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये डोमेस्टिक एक्सपोर्ट झाला, सोबत भारताच्या बाहेर दुबईमध्ये पण त्यांचं डाळिंब एक्सपोर्ट झालं. आज ते शेतकरी शेवगा ह्या पिकामध्ये उत्कृष्टपणे पिकांची लागवड असेल, त्याची देखभाल असेल, त्याचं उत्पन्न असेल, हे करतायत. आज आहोत आपण नळणी या गावामध्ये, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तर स्वागत करूया शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग वराडे पाटील आणि त्यांचे चिरंजीव दिनकरराव पांडुरंग वराडे पाटील. नमस्कार. नमस्कार दिनकरराव. नमस्कार पांडुरंगराव. तर तुम्ही शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार जो तुम्हाला दिला त्या कंपनीनं, तर ज्या तुमच्या उत्कृष्ट शेतीमधल्या प्रयोगासाठी, तुम्ही उत्पादित केलेल्या उत्पन्नासाठी, तर मला आवडेल की त्याच्याबद्दल तुम्ही सुरुवातीला थोडस बोलावं. ते जे खताचं विशेष कोरोमंडलचं खत असतं ना, बरोबर. त्या खताना चांगला फायदा झाला. बरोबर. कोरोमंडलच्या खत. बरोबर. आणि कोरोमंडलचे खत वापरलेले. मग त्या कोरोमंडल ह्या कंपनीचे खत वापरल्यामुळे त्याचे जे तुम्हाला रिझल्ट आले, तर याच्यावरती कंपनीने तुमचं खास करून स्वागत करून तुम्हाला तो पुरस्कार. हा पुरस्कार साधारणतः कुठल्या वर्षी मिळाला तुम्हाला? हे तरी 2016 नाही, जास्त 18 झाला ना, 2016-18 लॉकडाऊनच्या अगोदर. बरोबर आहे. तर त्यावेळेस तुम्ही डाळिंबाची शेती करायचं, बरोबर आहे? तर डाळिंबाच्या शेतीबद्दल थोडं तुम्ही सांगा ना, की तुमची शेती कशी, किती एकर होती, आणि हे तुम्ही जे नियोजन करत होतात डाळिंबाचं, तर ते कसं करत होतात? मी इथून 8 एकर डाळिंब होतो रोड पर्यंत. बर. आणि त्याच्यात खताचं, शेणखताचं नियोजन होतं आमचं. बर. एकरी 10 टॉल्या टेलर समजा शेणखत बी वापरायचं. बर. आणि ते शेणखत वापरून कोरोमंडलचे रासायनिक खत वापरायचे. बर. त्याच्यात मध्ये पुन्हा मायक्रोन्यूट्रॉन वापरायचे साविल कंपनीचे. बर. मग मॅशी फर्ट म्हणून. तर यांना चांगल्या प्रकारचा फायदा झाला. क्वालिटी चांगली आली. फळाची साईज 600-700 ग्राम पर्यंत साईज येत चालली. तर पैसे चांगले भेटत. म्हणजे तुम्ही रासायनिक खत सोबत सेंद्रिय जोड दिली, बरोबर आहे? दोन्हीची जोड दिली. पूर्णतः रासायनिक खतावरती शेती
उत्पादित होऊ शकत नाही. नाही. बरोबर आहे. आणि 100% सेंद्रियवरती करायचा हा अट्टहास आपला असतो, पण 100% सेंद्रियवरती नाही होत उत्पन्न कमी आहे. कमी होतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ह्या दोन्हीचा जोड लावलेला आहे. बरोबर आहे. हा. डाळिंबाचा बहार धरताना हा. सुरुवातीला खत, त्याच्यानंतर जे औषधांचं नियोजन असेल हा. तर ते तुम्ही कसं करायचं? औषधाचं छाटणी झाल्यावर थोडं पानगळ मारून घ्यायची. बरोबर. कधी काही प्लॉटला एका दिवस अगोदर बी मारायची छाटणीच्या अगोदर. डाळिंबावरती रोग कमी यावे हा. आणि उत्पन्न चांगलं यावं हा. याच्यासाठी जैविक किंवा सेंद्रिय तुम्ही काय वापरायचं? मग सेंद्रिय खतामध्ये हेच ना शेणखत वापरतो शेणखत. जास्त. हा. फवारणीसाठी फवारण्यासाठी हे घेतलं त्यातमध्ये सोडवला की ट्रायकोसोडो म्हणजे जे तुम्ही जीवाणू आहेत हा. बॅक्टेरिया ह्या हा. तुम्ही 100% वापरल्या. बायोज आहे अशी ओके. त्या प्रकारच्या औषध. बरोबर. दिनकरराव, मुळात तर मला तुमचं मनापासून निप्रास ऍग्रो ह्या चॅनल कडून, निप्रास ग्रुप कडून तुमचं स्वागत करायला आवडेल. पण तुमचं स्पेशल स्वागत का करावं वाटतं? कारण आजची जी नवीन पिढी आहे हो हो त्या पिढीमध्ये शिक्षण करणं आणि कुठेतरी नोकरी करणं त्याच्यावर समाधान मानणं. तुम्ही मार्ग जो आहे हा वेगळा निवडला, तो शेतीचा. वेगळा म्हणणार नाही, आपला पारंपरिकच. बरोबर. हो. पण ह्या क्षेत्रामध्ये आजची एवढी भीषण परिस्थिती आहे की शेतकरी असेल तर लग्न पण होत नाही. बरोबर आहे. तर या क्षेत्रात तुम्ही त्याच्यासोबत डाळिंबामध्ये एवढं उत्कृष्ट काम करून हो. आता शेवग्यामध्ये नवीन प्रयोग करून त्याच्यात तुम्ही उत्तम पीक घेतायत. तर याच्यासाठी खरं मनापासून निप्रास ग्रुप आणि निप्रास शेतकरी चॅनल हे तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही शेवग्याबद्दल थोडं सांगा की शेवग्याची तुमची जी लागवड आहे त्याची सुरुवात कशी झाली, कुठून बियाणं? सुरुवात अशी झाली साहेब, पहिल्यापासून डाळिंबाचं क्षेत्र वडिलांनी म्हणजे एका पायावर पूर्ण स्ट्रक्चर उभं केलं होतं. मग त्याच्यामुळे शिक्षण शिकून नोकरी न वळता मी शेतीकडे वाढवला आहे. डाळिंबामध्ये खूप पैसा कमावला, त्यामध्ये टनेज बी काढलं, क्वालिटीचा माल काढला. वडिलांचं पाठीमागं समजा कायम कॉन्टॅक्ट राहिलं की समजा मार्गदर्शन राहिलं, कसं करायचं काय करायचं त्या हिशोबाने समजा काम करत गेलो. आणि योग बॅड लग असतं त्याच्यावर तेले आला. तेले आल्यामुळे डाळिंबाची बाग काढली गेली. मग पारंपरिक पद्धतीनं 2 वर्ष आम्ही पिकं घेतली दुसरी. कॉटन असेल, मक्का असेल, सोयाबीन असेल. पण ह्या पिकामध्ये घराचाच फक्त उदरनिर्वाह होऊ शकतो, बाकी काही नवीन घेत करता येऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे पर्याय म्हणून आम्ही शेवग्याला छाटणी झाल्यानंतर त्याला 1-2 फुटावर कट घ्यावा लागतो साहेब शेंड्याला. परत 2-2.5 फुटावर परत एक कट घ्यावा लागतो आणि तिसऱ्या याला कट घेऊन त्याला सोडून द्यावं लागतं. हा. मग नंतर खाली आपलं बेसल डोस, त्याला पाणी. ह्या स्टेजला आलं, काडी बनली तिची, मग ते पाणी बंद करायचं 15 दिवस. कट केल्यापासून काडी बनायला साधारण किती वेळ आहे कालावधी? जमतेम म्हणजे आता जुलै मध्ये कट केलेली पाहिजे. जुलैमध्ये कट, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 3 महिने घेतले जमतेम ते. 3 महिन्यानंतर आता ह्या काडी काडी ती आता तयार झालेली. हा. जून मध्ये हे काय मालासाठी तयार झाले, कळी निघाला लागल्या. तर हे 3 महिन्यानंतर तुमची कळी सुरू झाली. बरोबर. कट म्हणजे तुम्ही इथून कट करा पूर्ण? नाही, आता इथून हा पहिले हा छाटणी म्हणतो. हा. त्याच्यानंतर बघा इथून 2.5 ते 3 फुटावर पहिला कट झाला. त्याच्यानंतर हा दुसरा कट झाला. काही भांड्याला 3 कट बसते, ज्या वर झाला त्याला 3 कट त्याला घ्यावं लागतं शेंडा स्टॉपिंग. कट म्हणजे काय, या शेंडा धरायचा आणि असं स्टॉप करून टाकायचा. कवळे असले त्यावेळेस तुटून टॉप म्हणजे सगळं शेंडा तोडायचं. हा काय याचं केलेलं आहे बाबा, हे टॉपिंग म्हणतो आपण. टॉपिंग सरळ सर. हा. हे अशा प्रकारे कट करा. हा. मग ते पट्यावर माल निघाला. साईडला कांदे वाढतात. हा. आता 2 वर करून टॉप स्टॉप आला. ही गल्लीत ब्लोअरला तारणार डांगी म्हणून हा 2 याच्यावर थांबवला गेला. कारण गेला जर परत घेतला आपण तर ते ब्लोअरला तारणार. आणि जे वरती गेले ते 3 कट घेतले. राईट. हा. आणि त्याच्यानंतर आता फ्लॉवरिंग चालू होतंय डिसेंबर मध्ये. बरोबर आहे. हे फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होणं आणि ते शेंग पोचणं हा कालावधी किती महिन्यांचा आहे? आता डिसेंबर एंडिंगला समजा चांगलं सेट व्हायला लागेल साहेब. आणि हा, तिथून पुढे 1 महिन्यात तुम्हाला प्लॉट लोड झालेला दिसत. जानेवारी मध्ये साधारण सगळ्या जानेवारी एंडिंगला पूर्ण सेट झाला. सगळीकडे शेंगा सुरू असतील. बरोबर. त्या शेंगाचं पोषण व्हायला आणि त्या काढेला तो कालावधी किती? काय होतं साहेब, ठराविक म्हणजे 30 दिवस किंवा 25 असणार. जी शेंगा आधी सेट झाली थोडी लवकर मार्केटला येते, जी उद्या परवा सेट झाली ती 2 दिवसांना उशिरा येते. असं एक समजा 1.5 महिन्यात तिथून पुढे माल चालू होऊन जाईल. 1.5 महिन्यात. याचं एक थोडंसं गणित सांगा की आता हे जे पूर्ण झाड आहे झाडामध्ये शेंगा ह्या वरती जास्त लागायला पाहिजे, मध्ये जास्त लागायला पाहिजे का खाली जास्त लागायला पाहिजे? म्हणजे खाली बांधल्यापेक्षा मध्ये लागायला पाहिजे. खाली लागायला तर पोषण जास्त नाही, खाली ज्या लागत्या पोषण बनतं म्हणजे कॉईल बनतेच आहे. ज्यावेळेस ती खाली टेकती ती कॉईल बनते, मार्केटला चालत नाही. आणि जी वर लागती लेबरचा खर्च वाढतो तोडासाठी. यात काय होतं 50% डांगी ऑटोमॅटिक खाली येऊन जात्या वजन.
आणि जे वरचे 2-5%, 25% वर राहत्या त्या कात्रीच्या साह्यानं तोडा लागतं नंतर. साधारणतः मधली सफिशियंट सेट मध्ये झालेलं पाहिजे. झालं पाहिजे, साईज पण चांगली साईज येते, चांगली येते. तोडाला पण लेबर कमी लागतं आणि माल पण सावलीत सेट राहतो. खालचा जो माल आहे का तो बनतो चांगला, पण त्याची कॉईल बनते. Coil बनते. वरचा जो आहे उन्हाला जास्त एक्सपोज होतो. हा, तो नंतर लाल पडतो तो आणि लेबर जास्त लागतं, खर्च वाढतो लेबरचा सर्व. आणि मधला जो आहे सेटिंग झालेला हो, तोच जास्त आणि चांगलं उत्पन्न देणारा तोच माल चांगला. माल चांगला. हो, बरोबर आहे. मग याच्यानुसार मार्केटचा रेट जो कमी जास्त होतो तर ह्या याच्यानुसार ना वरची मधली आणि खालची, बरोबर आहे. वरच्या मालाला सिक्युअर काय म्हणजे कॉईल बनती ती डायरेक्ट 50% रेटनं तिची रेट तुटते, त्यामुळे खालचा माल समजा नकोय. हा, मध्यंतर समजा ह्या स्पेस मध्ये जो माल लागतो तो माल योग्य सरळ. झाडाच्या नियोजनामध्ये थोडं हाईटचं सांगा ना, की कट किती अंतरावर कट केला पाहिजे. बरं, पहिला कट जूनचा, हो. त्याच्यानंतर जे तुम्ही सांगितलं की टॉपिंग करायचं, हे टॉपिंग जे आहे त्याची हाईट किती असावी. साहेब काय झालं सोडलं, हा कट माझ्याकडून थोडा चुकीचा, माझ्या हिशोबाने तर चुकीच झाला. तसं सगळ्यात मी नवीन आहे, एवढा अनुभव नाही, पण माझ्या हिशोबाने हा कट पाहिलाच इथं पाहिजे होता. हा म्हणजे ह्या काड्या 2 फूट. हो 1.5 फूट सरासरी, 1.5-2 फूट. हो, आणि त्याच्यानंतर मग आणि ही जे अंतर एवढं 5-6 फुटाचं एवढं लागतं साहेब याला, त्या स्पेस मध्ये माल घ्यायला त्याला जागा भेटली. तर आपण ती हाईट जर एवढीच ठेवली तर मग ऍव्हरेज कमी होणार. हा, माल कमी नसतो. किती 6 फुटापर्यंत जायला पाहिजे. हा, इंजिन 5-6. हा, कुठं 7 फूट जातो, कुठं 6 फूट जातो ह्या कट बसून. आणि हा कट पायला जर खाली असता तर अजून माल थोडा खाली लागला गेला असता. हा, फक्त इथून ह्या लेवल माल नको, खालच्या 2.5-3 फुटामध्ये. खोडाची साईज आता इथं थोडी बारीक दिसते. हो. थोडं आपण इथं जर बघितलं तर खूप मोठा खोड होतो ना. चांगलं खोड मोठे चांगली साईज झालेली आहे. जेवढं खोड मजबूत हो, तेवढं तुला बोललो नाही मागा की जसं जसं झाड बनत जाईल आता तसं तसं टनेज वाढत जाईल त्याचं. सुरुवातीला लहान होत थोडं. त्याच्यात थोडी पेलवण्याची क्षमता वाढेल. हो, आता बघा ना किती मजबूत खोड ती खोडी ही खोडी. अजून एक थोडं मला गणित सांगा. हा. थोडस बुडाला जर आपण बघितलं हो, ते जे गवत आहे हा, तर ह्या गवताचं तुम्ही खतामध्ये रूपांतर करता का. ऑटोमॅटिकली होतं साहेब. आता हे वाळलं ना, आता याला उचलायचं नाही, बाहेर काढायचं नाही. इथंच कुजू द्यायचं याला. आता उन्हाळ्यामध्ये पाणी बाष्पीभवन म्हणून आच्छादन म्हणून काम होतं आणि बारिशमध्ये तेच कुजलं की पुन्हा सेंद्रिय खत म्हणून तेच तिथं काम करतं. हे वाटेच्या साह्याने अशी कुट्टी करून टाकली. म्हणजे मटेरियल वेस्टेज कुठंच नाही साहेब. अजिबात नाही. म्हणजे हो. लाकडं पण खत म्हणून- हा, त्याला बारीक करून शेतात टाकायचं, नंतर कुजली की ऑटोमॅटिक त्याचं कंपोस्ट खतामध्ये. हो, कार्बन जो आहे ऑर्गॅनिक कार्बन ऑटोमॅटिक इथंच तयार होतो तो. याच्यामध्ये तर तुम्ही स्लरी सोडणार तर हो. ते चांगल्या प्रकारे कुजणार पण जीवाणू पण जीवाणू पण ग्रोथ होणार तिथं. हो, गांडूळ पण ग्रो होते. 100% होतं नाही गवतामध्ये. ही नळी बरोबर शेण सलरी अशी सोडतात. हे लॅटरवर. बरोबर. अशा 2 नळ्या आहेत. हो. मग त्या सेट करायच्या हा. नळीच्या मापावर आणि एकच माणूस काम करतो. बरोबर. तर मग गांडुळांचं जे आहे तर याच्यात आहेत का. सध्या नाही साहेब, पण आता ज्यावेळेस आपण त्याला स्लरी टाकणार तर पूर्ण ती इथे येणार ती पूर्ण नळीजवळ. आता कसं खाली गेले असते, पाणी कमी बंद केलेलं आहे पाणी खाली. खोलवर जाते. हा, ज्यावेळेस आपण स्लरी पाणी चालू करू त्याला त्यावेळेस वर येऊन जाणार. म्हणजे सेंद्रिय शेती गांडूळ खत आहे, हो. जीवाणू खत आहेत. तुमचं नियोजन सुद्धा शेणखत उत्तम एकदम आहे. काय हो, शेणखत शेणखत नाही तर मारून शेणखत नाही. शेणखत बी वेगळे टाकलेलं आहे. आणि हे तर मारून भगवान पाहून जाऊन मग. हे तुमच्या खरं प्रगतीचं आणि तुमच्या सक्सेसफुल बागेचं गमक आहे. हो, सेंद्रिय जैविक पूर्ण रासायनिक नाही उसत साहेब त्याला. रासायनिक. हो, सेंद्रिय जोड लागतेच त्याला. टक्केवारीमध्ये किती सांगाल तुम्ही. सेंद्रिय किती, रासायनिक किती. मी माझ्या हिशोबाने सरळ 50-50%. 50%. हो, कारण की 500 ग्रॅम जरी NPK दिला असेल त्याला तर 20 किलो 15 किलो रासायनिक शेणखत देतोच मी. मी तर म्हणतो काय 50% नाही, तुमचं रासायनिक कमी असेल, सेंद्रिय थोडं जास्त असावं. हे जे तुमचं नाही, आता वाढवत चालवलं. हो, यात पुरा विस्तारीचा दाबला. हा, ही प्लस केल्याच्या नंतर टक्के वाढून जाणार साहेब तिची 70-75%. हा, 30% केमिकल आणि 70% सेंद्रिय हो. शेती आहे तुमची. ही पारंपरिक पीक आणि इथून मी काहीतरी वेगळं करू शकत नाही. हो, हो, फक्त उदरनिर्वाह होऊ शकतो. तर हा जे विचार आहे ना, हाच विचार मुळात आजच्या तरुण पिढीला एक प्रेरणा देणार आहे. त्याला कारण एकच, गुरुच मानतो मी. वसंतराव नाईक चित्रिष्ट पुरस्कार प्राप्त भिकनराव वराडे काका त्यांचं मार्गदर्शन सगळं की आपण शेवगा लावू, काहीतरी नवीन करू, फळबाग लावू, पेरू लावू, असं मार्गदर्शन पाहिल्यापासून त्यांचं सखोल राहिलं पहिल्यापासून शेतीमध्ये. म्हणून आम्ही शेवगा आलो. म्हणजे तुम्ही डाळिंबाकडून शेवगडे. हा, जसं आता तुमचं डाळिंब हे भारतामध्ये वेगवेगळ्या शहरात गेलं हा, आणि भारताच्या बाहेर पण गेलं. हो, कुठे कुठे गेलं.
चेन्नईला सगळ्यात जास्त माल एक 4-5 वर्ष नॉनस्टॉप माल चेन्नईलाच गेला. त्याच्यानंतर काठमांडूला माल गेला. बरं. बऱ्याच व्यापाऱ्यांनी तो दुबईला इकडे तिकडे बाहेर पण एक्सपोर्ट केला माल. दुबईला गेला, काठमांडूला गेला, हो. नेपाळमध्ये गेला, तो बाहेर हो, गेला. हा. बरोबर आहे. तर डाळिंबामध्ये तुम्ही एवढं चांगलं काम केलंय, चांगलं उत्पन्न घेतलं, हो, तुम्ही आता शेवग्यात वळाल. शेवग्यात भावा बरोबर. बरोबर. तर शेवग्याबद्दल पुढे सांगा की जसा तुमचं डाळिंब हे बाहेरच्या देशात गेलं हो, किंवा बाहेरच्या शहरांमध्ये भारतामधलं गेलं, हो, डोमेस्टिक आपण त्याला एक्सपोर्ट म्हणतो, बरोबर. शेवगा जो आहे तुमचा, तर आजची काय परिस्थिती आहे आणि तुमचा पुढचा माणूस काय आहे की हा आता काय झालं साहेब, शेवग्यामध्ये नेमकंच उतरलो मी 12 महिने 1.5 वर्ष झालं शेवग्याकडे. पहिला वार घेतला मी, झाड लहान लहान होती, 15-20 किलो माल काढला त्याच्यावर. माल कमी असल्यामुळे मी तो जालना मार्केटला विकला इथं. बरं. आता क्षेत्र वाढलं, आता इथून पुढे माल क्वालिटीचा काढायचा, व्यापाऱ्या कॉन्टॅक्ट करायचा आणि जसं माल वाढेल तसं त्याला बाहेर एक्सपोर्ट करायची पूर्णपणे तयारी. जसं डाळिंबाला केलं तसंच. ही खरी उमेद आणि ही प्रेरणा आणि सेंद्रिय शेती केली डाळिंबची. रासायनिकच्या वर्षावर नाही आज बी शेणखत म्हणजे डायरेक्ट 50-50% शेणखत, 100% शेणखतावर आहेच. आजच्या शेतकऱ्यांना खरं मी आव्हान करेल की तुमच्याकडून जो घ्यावा हो, तो विषय असा की डाळिंबामध्ये जे केलं तुम्ही सेंद्रिय आणि रासायनिक, तर आता शेवग्यामध्ये तुम्ही तेच करताय की सेंद्रिय शेती सोबत तुम्ही रासायनिक रासायनिकचं पण जोड दिली त्याला. 100% तुम्ही केमिकल जे आहे किंवा हा. रासायनिक शेतीवरती अवलंबून नाही. हा. तर त्याच्यामध्ये स्लरी हम्म. तुम्ही कशात घेता, कुठून येते ती? याला पाईप बसतो साहेब इथं. याला पाईप बसतात, हो, तिथून तो slurry पाईप इथून आपण होणार, तो पाईप आपण टाकी सोडायचं त्या. टाकी सोडायचं. हा. हा पंप चालू करायचा ट्रॅक्टर पीटीओ नंतर. हा. हा क्रॉस त्याला हम्म. ते चालू करायचं, ते खाली ओढणार, टाकी भरली की ते बंद करायचं. इथून इथून जे आहे हे हा. हा पाईप खोलून टाकायचा, इथून हे हा, इथून आतमध्ये द्वारे घेणार, टाकीत जाणार आणि टाकीत जाणार. ह्या नळीद्वारे येऊन ह्या दोन्ही नळ्या कनेक्ट होणार इथला. हा टाकायच्या वेळेस हा, ही जी पाईप आहे, हा हम्म. या पाईपने तुम्ही काय करता, मग डायरेक्ट थेट डाळिंबाच्या बेडवर. डायरेक्ट बेडला जात, वाटत शेवग्याच्या बेडला म्हणून. हो, बरोबर. आणि जर लेबर तुमच्याकडे तुम्हाला नळीने टाकायचं किंवा ड्रिपवर प्रॉपर टाकायचंय तर पाठीमागे त्याला टोपले ठेवायला सिस्टम त्याच्यामध्ये, याला कॉक सिस्टम आहे, जसं लागलं तसं चालू करायचं. काढलं की आपल्याला तिथून पण घेता येतं इथून पण घेता येतं. आणि इथून पण देतात. हो, पण हे देत असताना मग हे चालूच ठेवावं लागतं का, देत असताना? रनिंग मध्ये चालू ठेवावं लागतं साहेब. कारण काय होतं, जे जाड मटेरियल आहे ते बुवात स्थिर होतं खाली, मग त्याच्यामध्ये त्याला रॉड निघाल फिरवण्यासाठी आणि आतमध्ये याच्यात रॉड आहे जो काय राहतो. हा त्याला फिरवत राहतो तो आणि मिक्स करून टाकत राहतं खाली. जा म्हणजे हा. आणि या पाईपनं पण वापस येतं याच्यातून वापस येऊन यानं जाऊन आणि यानं हा, जे रिटर्न मटेरियल जे एक्स्ट्रा येतं ते परत टाकीत पडतं. जे इथून जेवढं जाईल हो. बरोबर. ह्या नळ्या आहे त्याच्यात. बोलतो साहेब, थोडं जवळून घेताय. ही नळी आहे का, ही नळी अशी जाती तिकडे, ही अशी शेट होती आणि ही नळी इकडे येऊन शेट होती. त्याचे कसं म्हणलं तुम्ही, पाईप कसं? हा, ज्याला आत ओढते ते, ठीक आहे. हे वाल चालू करायचा, हा, हे वाल इटालचा चालू करून द्यायचा. चालू करायचं. हा. याच्या ओढल्याच्या नंतर हे तिकडे चाललं जातं. तिकडून येऊन याच्यात जातं, हा वापस जातं, याच्यातून बी जातं. याच्यातून पण जातं. हा, आणि धरलं नाही हा. ते याला बंद करून टाक, बंद करायचं. हा. सध्या हम्म. याला बंद करून टाकायचं. हा. हे पाईप खोलून टाकायचा. हम्म. हे पिटी वावरत आली चालू होतो. हा. चालू झाल्याच्या नंतर याचा वाल चालू करून द्यायचा. हा. याचा वाल चालू झाला घेणार ती. पुन्हा वापस घेणार तिथून इथून घेणार. हा. इथे येणार, हा. इथे येणार, इथं बंद केला आपण हम्म. या नळीनं प्रेशर या नळ्यावर येणार. इथून आहे ती कनेक्शन नळी तुटलेली. ही लोखंडी नळी, ही लोकांनी याच्यात टाकायची ना. ही नळी तिकडे मारणार आणि ही नळी माझ्याकडे मारणार. इकडे दोन म्हणजे इथून अशा पाईपने झाडांना स्लरी तुमची direct हा. होते. आणि मोडपण चालली राहतो याचा. हम्म. ते आतलं स्थिर होणे यानं काय होतं, हे फिरत राहतं. आणि ही बेल्ट- पुन्हा वापस बेल्ट ओढतो. आतमध्ये. हे आपण जे याच्यात पॅकेट नेऊन टाकेल 1000 लिटर ती पूर्ण हे ओढून घेतो. आतमधलं पातं फिरत राहतं. हो. तिथून घट्ट न होता मिक्स होत राहतं. नळीद्वारे ते डायरेक्ट रुपण पण आहे. तर दिनकरराव, मला तुम्ही थोडस शेवग्याबद्दल सांगा की तुम्ही रोपं कुठून आणले, टोटल किती आज तुमच्याकडे झाड आहे? आणि अहमदनगर मध्ये एक खरडा म्हणून गाव आहे, ते शेतकऱ्याकडून बियाणं आणलं. ते काय असं बियाणे पॅकिंगचं वगैरे नव्हतं, त्याने सरळ सिलेक्शन करून झाडं काढलेली आणि त्यातून बियाणं आम्हाला दिलं होतं. 15 किलो बियाणं आणलं मी, लागवड केली. मागच्या वर्षी पहिला बार घेतला, आता दुसरा बार चालू व्हायचा. हा, टोटल किती झाड आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे आता पूर्ण म्हणजे 6 एकर 5 एकर क्षेत्र आहे माझं. 5 एकर आहे. हा, आणि 3000 झाड एकदम आहे. 3000 झाड आहेत. हो, त्याच्यामध्ये 2500 मालावर आहे आणि 500 झाड समजा आता रोपटा असते ते छोटा. बरोबर. हो, नवीन साधारणतः 600 झाडं तुम्ही एकराला लावलेली आहेत. 600 झाड. बरोबर.
त्या शेवग्याचं जे नियोजन आहे हो हे थोडं आमच्या शेतकऱ्याला सांगा ना, की शेवग्यामध्ये मुळात का वळायचं इतर शेतकऱ्यांनी आणि शेवग्यामध्ये त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. वळाचं कारण एकच आहे, मी सांगितलं ना पहिल्यांदा, जी पारंपरिक पिकं आहे सोयाबीन मका, ह्या पिकांमध्ये पैसे राहत नाही. जेवढं आपण शेतीला खर्च लावून आलो, 2-5 हजाराचे फरकानं पैसे वाचतात त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणून मी शेवग्याला वळू सरळ. आणि आता बाकीचं नियोजन काही नाही. आता माझा एकच बार काढला त्याला मी, सेकंड बार समजा आता फवारण्या वगैरे चालू आहे, स्टार्ट होईल बार, आता फवारणी चालू आहे. डाळिंबला खर्च कमी, कीटकनाशक औषधं कमी मारावं पडते, तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांना शेवग्याकडे वळायला काही हरकत नाही. वळायला हरकत हा कमी जायचं. नाही. शेतमजुरांचा विषय कसा आहे. मेन कारण 50% तो पण त्यामध्ये मोडतो फळबागाड वळासाठी, कारण की मजुराचं आजकाल खूप कंडिशन अवघड आहे. हा मग शेवग्याचं काम कसं आहे, फवारणी ब्लोअर नव्हती, ट्रॅक्टर आहे, ब्लोअर आहे. दुसरी गोष्ट, खाली जे आपल्याला खत टाकायचं त्याला मजुराची गरज नाही. ट्रॅक्टरला एक फण लावला की चर मारून घ्यायचा, पूर्ण खत त्याच्यात टाकायचं, त्यालाच पासन झाकायचं, नळी लावून दिली, पाणी सोडायचं, म्हणजे ती मजुरी लागत नाही सर्व. शेतमजुरांची कामं तुम्ही यांत्रिक अवजारांमध्ये बऱ्यापैकी कमी केली. 50% 60% मी यांत्रिकरण त्यामध्ये. हो खत देणं, बरोबर आहे ना. हो पण शेंगा तोडताना तर मजूर लागते, हो बरोबर आहे. तो एक आहे. जी तुमची मागची शेती आहे हो त्याच्या आधीची आजची जी तुम्ही शेती करताय आणि पुढचं जे तुमचं मानस आहे त्याच्याबद्दल कसं सांगा. काय सर, शेवग्याचे जे कारण याला माल थोडा लेबरचं, हे ऑफ सीझन माल येतो. उन्हाळ्यामध्ये जे काम कमी असते ना, त्या टायमात माल येतो, मग त्यावेळेस लेबर सगळं रिकाम असतं. बरोबर. लेबर भेटतं त्यावेळेस. बरोबर. सोयाबीन मकाच्या पेड मध्ये काय सगळं लेबर गुंतलेलं असते मिरचीच्या कामामध्ये. शेवग्याचा जो भाव आहे, हा तर ह्या भावामध्ये तुम्हाला पहिला जो तोड झाला तुमचा पिकाला, हो त्याला साधारणतः भाव काय मिळाला. भाव मिळाला मला साहेब 20 रुपयापासून 60 रुपये 70 रुपयापर्यंत रेट मिळाला. पण तो काय झाला, जो आपण समजा पारंपरिक म्हणजे सॉरी जो नैसर्गिक म्हणतो आपण, नैसर्गिक सेट होतो त्या टायमात माल नाही मिळाला. जर ऑफ सीझन माल पकडला तर रेट चांगले भेटतील त्याचे. हो कारण असं आमच्याकडे पाऊस पडला परत खूप जास्त, नंतर मध्ये धुई धुकाचे पडू लागलो, महाराष्ट्रात एवढेच जरा त्यांना फुलाला ड्रॉपिंग अडचणी राहिली. स्प्रे केली, त्याला बुरशीनाशकाचे स्प्रे केले, कीटकनाशकाचे स्प्रे केले, स्प्रे तेवढं थांबलं नाही ते. स्प्रेवरून आठवलं, हो तुमच्या शेवग्याला फुलं येण्यासाठी तुम्ही निप्रास कंपनीचं औषध हो फवारलं मी ते. फुलं एकदम संख्या वाढली फुलाची त्यांनी, फक्त धुईमुळे त्याला थोडं अडचण आली, पण तसं फुलाची संख्येत त्यांना टक्केवारी वाढ झाली. प्लस प्लस तुम्हाला त्याचे फ्लावरिंग साठी रिझल्ट चांगले आहे. हो जबरदस्त रिझल्ट त्याची. डाळिंबाचं एका झाडाचं उत्पन्न साधारण किती डाळिंबाचं एका झाडाचं उत्पन्न आणि शेवग्याचं त्याच्यात तुम्हाला जो खर्च आहे झाडाचा, डाळिंबाला पण खर्च किती करतो आणि शेवग्याला खर्च किती. डाळिंबाचा असं साहेब, डाळिंबाला खर्च शेवग्यापेक्षा जास्त आहे. हो 1.5-2 लाख रुपये एकावर खर्च येतो, पण पैसे येताना पण डाळिंबाची याच्या जास्त पटीत येते. हो शेवग्याचा खर्च कमी आहे, पैसा पण कमी आहे. हा आणि त्याला प्रश्न टनेजचा, डाळिंबाचा 2 वर्ष झाड बनायला लागतं, 2 वर्षानंतर माल देतं. शेवग्याचं तसं नाही, शेवगा लावलं म्हणजे 8 महिन्यात माल चालू होते, पहिल्या वर्षी माल चालू होते. डाळिंबाचं कसं 2 वर्ष त्याला डेव्हलप करावं लागतं आणि 2 वर्ष माल जातात नंतर. शेवग्यामध्ये आता जे मोरिंगा पावडर म्हणतात, मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याची पावडर, त्याच्या पानांची पावडर, हो ही सध्या मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे ट्रेंड मध्ये आहे. भारताच्या मार्केटमध्ये पण आहे आणि हे एक्सपोर्ट पण मोठ्या प्रमाणात. हो तर याच्याबद्दल तुमचा काय मानस आहे का, पुढे काय करणार. चालू आहे, तयारी चालू आहे तशी, पण काय होत साहेब, लेबर कमी आणि शेतीतला व्याप जास्त, त्यामुळे त्याला थोडं म्हणजे वाळा टाइम लागू राहिला, कारण त्याला मशिनरी वगैरे ड्राय करायला आपल्या घरीच करावं लागतं. हा त्याची लागवड अशी झाली, त्याला घन पद्धत म्हणतो आपण, हा त्या पद्धतीने लागवड करावं लागते. हा आणि मग त्याच्यापासून ते पाला काढायचा, सुकवायचा, मशीन मध्ये ड्राय करून पावडर करून मग त्याची. बरोबर. हा सध्या तरी नाही होत, बघू नंतर. आता तुमची 5 एकर शेवगा आहे, हो हे क्षेत्र तुमचे वाढवण्याचं आहे का. आता मी ब्रेक घेणार इथं, ह्या टप्प्यात जो माल निघणार याच्यावर त्याचं पुढचं ठरवलं जाणार काय म्हणणार. हे किती मार्केट आपण एक्सपोर्ट करू शकतो, किती व्यापारी याला उचलू शकते, रेट कशी टिकते, मग तिथून पुढे निर्णय होतो. जर चांगलं वाटलं तर राहिलेलं क्षेत्र गुंतवायचं, नाही तर मग परत एखाद्या फळाकडे दुसरीकडे वाढायचं. व्हेरी गुड. हे मला खूप आवडलं तुमचं, कुठलं की तुम्ही विचार करतायत की मी पुढचं डिसिजन काय घ्यावं. हा पण तो अगोदर ट्रायल घ्यायची आपण स्वतः घ्यायची. हो आपण शेवग्याचं बोलत होतो. हो शेवग्याचं थोडस गणित सांगा ना आमच्या शेतकऱ्यांना. जसं की आता तुम्ही सांगितलं की एका एकरामध्ये 600 झाड, हो बरोबर आहे ना. एका झाडाला साधारणतः किती उत्पन्न येतं आणि त्याची साधारणतः मार्केटचा रेट, बरोबर आहे ना. हो हो तर तो थोडं सांगा ना.
काय असतं साहेब सुरुवातीला आता पहिल्या वर्षीचे जे प्लॉट समजा पहिल्या वर्षी म्हणता येईल त्याला हो. झाड बाल्य अवस्था असतं छोटं हा. असतं त्यामुळे माल समजा कमी निघतो जेवढे मी 20 किलो पर्यंत लोड काढला त्याचा पहिल्या वर्षी किलो एका झाडाला 15 ते 20 पकडा कारण की व्हेरिएशन झाडं असते 600 झाडापैकी 200 झाडं छोटी असते त्याच्यात बाकी मोठी असते 20 किलो पर्यंत आणि आता झाडं बनली आता तू जाईन 25-30 किलो पर्यंत लोड देईन त्याचा एका झाडाला 30 किलो हो आणि सरासरी रेट तुम्ही 600 झाडं 600 इंटू 30 किलो बरोबर आहे हा साधारणतः 1.5 ते 2 टन म्हणावं लागेल नाही जास्त ना म्हणजे सैंद्रिक 18 टन 18 टन हा हो 18 टनापर्यंत तुम्ही एकराला हा साधारणतः त्याचं उत्पन्न निघेल हो बरोबर आणि तुमचा अंदाज आहे की तो रेट हा साधारणतः 60 ते 70 किंवा याच्या पुढे असावा हा पुढे असावा किंवा समजा एक मार्केट 50च्या आत तरी नाही येणार असं मला वाटतं हो सध्या तर मार्केट खूप आहे मला आपला हार्वेस्टिंगला टाइम आहे अजून थोडा त्यामुळे थोडं कमी होईल मार्केट अजून 50-60 रुपये सरासरी रेट पकडा तुमच्या जे तुम्ही उत्पन्न खूप छान करा हो नाही हा खरंच सर्व शेतकऱ्यांनी मॅनेजमेंट कसं करावं हो शेवग्याचं आणि शेतीचं हा आता झाडाचं जसं वय वाढून जसं झाड मजबूत होईल स्ट्रॉंग होईल तसं तिचं टनेज वाढत जाईल दिवसांमध्ये हा तुमच्या आता तुम्ही म्हटलं की तुमचे एकत्रित कुटुंब आहे हो तर एकत्रित कुटुंबामध्ये सगळ्यात पहिलं तर पांडुरंग आहे बरोबर आहे ना हा जी बने हो तुमचे चुलते म्हटलात ना हा तर मी तुमचे चुलते आहेत का इथे म्हणजे हे काय समोर का काय समोर हा या विठ्ठलराव नमस्कार म्हणजे आज एकत्रित कुटुंब हे हो. खूप कमी पाहायला मिळतं नाही शक्यतो नाहीच हा 100% पैकी 2-5%च पाहायला भेटते तसे पाहायला भेटते. हो बरं आता तुम्ही म्हणजे तुमची मुलं आहेत जे शेतामध्ये काम करतात किंवा तुम्हाला मुलांची मुलं जी आहेत आलेली आहेत तरी अजून तुम्ही एकत्र आहात तर हा महाराष्ट्रात घ्यायचा एक आदर्श आहे एकत्रित कुटुंब कसं असावं त्याच्यामध्ये शेतीनिष्ठ आहात शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते आहात बरोबर आणि सोबत तुमची कृषी पंढरी हो म्हणजे कृषीला तुम्ही वाहून दिलेलं असं कुटुंब आहे हो खरंच तुमच्या पूर्ण कार्याला आणि तुमच्या कृषी पंढरी आणि तुमच्या एकत्रित कुटुंब या संकल्पनेला निप्रास ग्रुप आणि निप्रास शेतकरी चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्ही वेळात वेळ काढून जो आम्हाला वेळ दिला हो त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद